तुझ्या बुकात काही सापडतंय का? आलो 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 कुठे म्हटलं होतं ना मोबाईलचा आवाज वाढू नको अरे म्हणून. हा अरे जाने मन मध्येच कुठं तू इतके दिवस तुझ्यातच असते ना मी. हो असते आठवणीत झुरले मी पण तुझ्या आठवणीत लय झुरतोय टाकलंय. मी पण जेवण टाकले घे माझी शपथ. तुझी कशाला धैर्याची शपथ आहे बघ शपथ हाय धैर्य भाऊजी. हा इकडं आता बस लय मला बी तुझी लय आठवण येते रोज रातच्या तुझ्या आठवणीत बिछाना वाल्ला होतोय रडून रडून हा डोंग्या आपण अजून तू काळजी करूच नको थांबायचं. फक्त एक वर्ष असं आले कुणी वेगळं केलं तर मंदे कोण तो एक भडकाव गावचा हात लावणार नाही आपल्या मी बघतो ते तब तक ये बबन मेरे को जीने नहीं देगा. ये बुजदिल दुनिया नहीं समझ पाएगी अपना प्यार मंदे नहीं लव यू मंदे कॅमेरा खाली कर अजून ही मंदा वहिनी ढोंग्याची लवर. तुझ्या गावाकडचं गाजलेलं प्रेम प्रकरण. तिथून गावाला गेल्यावर सगळ्यात पहिले ढोंग्याचं लग्न लावून हे द्या. बघ मंदे आता एक तर आपली सुपारी फुटल नाही तर मग माझी तिरडी उठल मला बे वाटतंय डोंग्या. म्हणजे घाबरायचं काही कारणच नाहीये बबनला फक्त नातू मिळाला म्हणजे झालं ना म्हणजे रडू नको तुला माहितीये माझं तुझं रडकं थोबाड आवडत नाही ते म्हणजे कॅमेरा खाली कर म्हणजे केवढे वाढलेच असं मोकळ ठेवून फिरू नये चार चौकात म्हणजे बघतात लोक आधी रिबिन लावतो केसांना हा आता वर घे आता हा बाकी बबन कसा आहे मस्त. झोपला होय. तू पण झोप नाही तर उठल काय बबन तू तर किती दिवस झाले सांगतो काय म्हणते खरंच लग्न करणार आहे की काय म्हणजे अगं तू नाही, त्याच्या अगं उंचीवर खरं जाऊ ना. नकोस. नातू द्यायचा बबनला तुला ठाव नाही त्यांनी गावाकडे काय काय धुमाकूळ घातलाय ते. तात्या 3 बोलायच्या आत मंदीचा हात सोड शाळेत शिकायला जाता की लपडी करायला भाडकाव नाही 3 बोलायच्या आत मंदीचा हात सोड नाही सोडलं तर 3च्या पुढे आकडे मोजा लागतात मला तात्या 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 माझ्या पोटात. म्हणजे कोण मी आण तिला आण. चायनीज मिळवते डोंग्या. हे 1.5 फुट्या चायनीज मुळे ढवळत आहे बजरंग मंदा को छोड़ दे बजरंग अरे बबन ना तुझा बाप हा? माझं बी डोंग्यावर लय प्रेम आहे. तात्या मला सोडा. बाबा हात सोड पोरीचा नाही तर दी एंड करीन स्टोरीचा राहिलं हा? काय बघतो चल करा. हा वय हा ठेव दो हा गावाकडे गेलो ना की पहिलं मंदे बरोबर पाठ लावणार अरे पण हे काय लग्न करायचं वय आहे का? आणि घरचे काहीच बोलत नाहीत का तुम्हाला? बाप जित्ता असता तर बोलला असता. थोबड फोडला असतं याच. बाप मागलं उन्हाळ्या सुट्टीत आत्महत्या करून वर गेला आता आई दादा आणि बहीण सांभाळतात घर आई म्हणते शिकून चापरासी हो शेतकरी होऊ नको धैर्याचा बाप मस्त हा इटा बनवतो त्याला बी बनवता येतात आतापर्यंत सगळं आईशी इट्या बनवण्यातच गेलं. झोपायचो बी इटेवरच. हा म्हणून त्याला इथल्या मऊ मुकाद्या लय आवडतात बापाचं स्वप्न आहे शिकून मोठा गवंडी मुकादम बनवायचं. पण आपलं काय अभ्यासात लक्ष लागना. घरची जाम आठवण येते. पत्र पाठवायचं म्हणलं तर कोणाला वाचता येईना, फोन करायचं म्हणलं तर कोणाला घेता येईना. बाकी तुझी पण काही स्टोरी असेल की काय?
त्याची तर लव्ह स्टोरी आहे. हा म्हणजे बाहेरचा का? जाना. दोस्ता हात पकसता हवेतच नसतो हलवायचा,